तर आता पटकन घरी जाऊ आणि याची अनबॉक्सिंग करू. तर अशा तऱ्हेने आमचा प्लॅन झालाय फ्लॉप. आय थिंक तिकडे आहे सिलिंग वरळी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे दादरला, कारण की मला घ्यायचं आहे कॅसिओ. तर खूप दिवसांपासून चाललं होतं की कॅसिओ घ्यायचं आहे, ऑलमोस्ट 2-3 महिने झाले. तर आता फायनली आम्ही चाललो आहे, आता निघतो आहे आम्ही. आणि आता वाजलेत 2:30 वाजलेत. तर बघू आता आम्हाला किती वेळ लागतो. आणि कॅसिओ 2-3 दुकानं पण फिरायचं आहे. तर आता कुठल्या दुकानामध्ये चांगला मिळतो आहे तिथून आपण घेऊ. तर चला मग. तर आता आम्ही फायनली पोचलो दादरला आणि जवळच आहे दुकान. तर आम्ही आता चालत आणि जामच गरमी इकडे, खूपच वैताग आला आहे चालून. आता बघू तिकडे किती व्हरायटी आहे कॅसिओची. तर हे आहे मित्रांनो दुकान साऊंड मॉन्क. तर आता हे आहे वरती, इकडे आतमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती. आम्हाला वाटलं बंद आहे की काय. तर अशा तऱ्हेने आमचा प्लॅन झाला आहे फ्लॉप, कारण इकडे 2-3 दुकानं बघितली आम्ही, पण तिकडे काही व्हरायटी नव्हती जास्त. एखादा पीस फक्त त्यांनी ओपन पण करून ठेवला नव्हता पीस, तर ते दाखवत पण नव्हतं एवढं चांगलं. तर आता बघून इथून आम्ही आता चाललो आहे आज. तर आता आम्ही जरा इकडे आलो आहे सी साईडला. तर इकडे व्ह्यू किती मस्त आहे बघा तुम्ही. आय थिंक तिकडे आहे सिलिंग वरळी. तर इकडे थोड्या वेळात आता टाईमपास करतो आम्ही आणि मग जाऊ घरी. बघू आता नेक्स्ट टाईम परत येऊ मित्रांसोबत. तेव्हा नेक्स्ट टाईम येईल तेव्हा गाडी घेऊनच येईल, कारण की इकडे सगळे दुकानं थोडे लांब लांब आहेत. तर फिरायला बराच वेळ लागेल. तर बघू आता नेक्स्ट संडे किंवा कोणत्या तरी दिवशी येऊ, तेव्हा घेऊ कॅसिओ. तर आता हा व्लॉग मी तेव्हाच कंटिन्यू करेल पुढे. तर आता तर बघू, बाय. 1 eternity later. तर फायनली आपण खूप दिवसानंतर निघालो कॅसिओ घ्यायला. तर लास्ट टाईम आपण निघालो होतो, पण तेव्हा जामच आपली जरा हे झाला, गोंधळ झाला, कारण की कॅसिओचे दुकानं वगैरे खूप लांब होते आणि ट्रेनमुळे आलो होतो. तर खूप इकडे तिकडे फिरायला लागलं आणि कॅसिओ चांगले मिळत पण होते. तर आता कमीत कमी 15 ते 16 दुकानांमध्ये मी ऑनलाईन फोन लावला होता की किती प्राईस वगैरे काय आहे. तर आपल्याला जो कॅसिओ बघायचा होता तर तो ठाण्याला एक दुकान आहे, तर तिकडे थोडा चांगली प्राईस मिळाली आपल्याला. तर आता आपण चालू ठाण्याला आणि आता बघू आम्हाला किती वेळ लागतो. अजून एक अर्धा तास लागेल आम्हाला ठाण्याला जायला. तिकडे जाऊ आणि किती बेस्ट प्राईस आहे ते बघू आपण. फायनली आपण पोहोचलो आहे. हे शॉप आहे वेव्ज म्युझिकल. तर आता बघू आतमध्ये किती व्हेरायटी आहे. तर आपण बघतो तो आहे हा कीबोर्ड PSR i500. तिकडे अजून पण व्हेरायटी आहे बघा, 283, 510, 610. आणि इकडे बरेच व्हेरायटी पण आहे अजून, गिटार वगैरे सगळं येते. तर फायनली आपण कॅसिओ घेतला आहे आणि हा दादा आहे. तर दुकानाचं नाव जरा सांग. वेव्ज म्युझिकल. तर हे आहे ठाण्यामध्ये आणि स्टेशनच्या जवळ. स्टेशनचं मी ॲड्रेस तर खाली कॅप्शनमध्ये देईनच. तुम्हाला काही पण कुठली पण वस्तू घ्यायची इन्स्ट्रुमेंट रिगार्डिंग तर इकडे नक्की. आणि खूप चांगले म्हणजे चांगल्या प्राईजमध्ये मिळालं आहे मला. तर खूप बेस्ट प्राईज भेटली. तर आता पटकन घरी जाऊ आणि याची अनबॉक्सिंग करू आणि तुम्हाला सांगतो रिव्ह्यू वगैरे देतो कसं काय काय आहे. डायरेक्ट घरी. तर आता आम्ही करतोय अनबॉक्सिंग. कसं आहे तर बरेच ॲटलिस्ट मला वाटतं 1-1.5 वर्षानंतर घेतोय कॅसिओ. कारण की आधी होता पण तो थोडा खराब झाला होता. तो 1-1.5 वर्षाचा कॅसिओ नव्हता. तर बघू आपण कसं आहे हा.
तर गाईज चेक करा कॅसिओ. हा आहे यामाचा PSR i500. तर याच्यामध्ये आपल्याला एक मिळाले ॲडॅप्टर. ते ॲडॅप्टर पण दाखवतो. तर आता हे ॲडॅप्टर आपण याला लावू आणि ऑन करू पटकन. तर फायनली कीबोर्ड आपला चालू झालेला आहे. आउटपुट बघू आपण आज. तर याची सगळीकडे जी प्राईस आहे ती ऑलमोस्ट 26,000 25,000 अशीच आहे. तर ऑनलाईन पण चेक केलं तर याची 25,000च्या खाली तर कुठेच नाही. पण तिकडे लकीली आम्हाला हा मिळाला आहे 22,000ला. सगळ्यात बेस्ट प्राईस आणि 22,000 आणि प्लस आपल्याला याची बॅग पण मिळाली. ही बॅग पण मोठी आहे. तर ही बॅग काहीतरी 1,000 रुपयाची आहे. तर याच्या एवढ्या कमी किमतीमध्ये तर मला कुठेच मिळाला नाही. सो मस्त कॅसिओ आहे. तर आता याच्या पुढे जे पण काय सॉन्गचे व्हिडिओ असतील तर ते पण आता येतील. त्याच्यासाठी दुसरं चॅनल, तर ते चॅनल मी लिंकमध्ये आता डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं चॅनलचं लिंक देतो. त्याच्यावरती आता रील्स किंवा शॉर्ट्स येत राहतील. तर नक्की तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि भेटू आता अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर भेटू. बाय.